लवकर ये. कोणाला नाही तुला ब्रेड बटर तोडून नको आहे. तिला देते काहीतरी दुसरं आहे. दिवार पाहून नसतात बाहेर लक्ष्मी सर्वांना आयुष्य लागो जे जे. हा 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 बाबा हो लावते. हा लावते तुला पण लावते. तुला लावू दीदी. दीदीला पण लावते. ओके चला आता जय जय करा बाबांना. बाबा बाबा अगुबी असू दे बघ. बाबांना जय जय कर. हा आजीला करता. नाही काय खाते. काय खाते तू. कशा आहे नौटंकी. आलू दी आली ना. मस्त नाश्ता झालाय. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे. सकाळपासून मूडच नव्हता आणि एवढं बिझी सगळं काही चाललेलं ना. तर आज ब्लॉग बनवणार नव्हतं पण आज मी ना असं संध्याकाळी आपली आरू आहे ना म्हणून मी विचार केला की आम्ही बर्गर बनवू. इवन आय हॅव दोज बन्स जे बर्गरसाठी लागतात आणि थोडेसे सॉसेस वगैरे आहेत. सो मी विचार केला जेवढं माझ्याने होईल ना तेवढं मी तुम्हाला ती रेसिपी दाखवेल. व्हेज असणार आहे ऑफकोर्स. सो व्हेजिटेरियन पीपल आय नो खूप लोकांना कारण व्हेजिटेरियन रेसिपी बघायची असते म्हणून. सो विचार केला की लेट शो यू गाईज. जसं प्लॅन तर नव्हता पण रेसिपी करणार आहे म्हणून विचार केला की ब्लॉग पण बनवूया त्याच्याबरोबर काय ना. तर मी चाललो क्लिनिकला. भेटू. चलो. कोण कोण येत आहे माझ्या बरं. हाय बाय. कोण आलं नायसा. कोण आलं. हाय का दीदीला लवकर. दीदी आहे दीदी आहे. हे बघ दीदी बरोबर खेळ. तू काय खेळत होती ना दीदी बरोबर. ते त्यांना खेळण्यासाठीच आहे. नाही सर शो युअर चीक्स. शो युअर चीन. ए नायसा शो युअर टंग. नायसा शो युअर टंग. टंग टंग. नायसा शो युअर टंग. आता ना आता आम्ही भाव खाणार. नायसा शो युअर फोरहेड. वेर इज नायसा's forehead. Where are nails? Show नायसा's nails. सो टिक्की बनवण्यासाठी मी जे इंग्रेडियंट्स घेतले आहेत ते आहे बॉईल पटेटो जे मी ग्रेट करून घेतलेलं आहे किसनीतनं. मग हे आहे आलं लसूण आणि मिरची, बारीक चिरलेलं कोबी, शिमला मिरची आणि मटार. सो हेच माझ्याकडे भाज्या होते अवेलेबल. तर हे मी सगळं एकत्र करणार आहे. सो इंग्रेडियंट्स तर तुम्ही बघितले टिक्की बनवण्यासाठी. युजली आपण हे सगळं बाइंड करण्यासाठी
ब्रेड क्रम्स वापरतो, पण कधी कधी ना ब्रेड क्रम्सनी पण प्रॉपरली बाइंड होत नाही. खूप ब्रेड क्रम्स टाकले ना तर ते बाइंड होतं, पण मग नंतर ना त्या टिक्कीपेक्षा जास्त ब्रेडचीच टेस्ट लागते. सो मी ह्यात टाकणार आहे मैदा, थोडंसं मैदा बाइंडिंगसाठी. खूप सुंदर बाइंड होतात, एकदम परफेक्ट, अजिबात तुटत वगैरे नाही आणि तुम्ही ते इझिली तेलामध्ये फ्राय करू शकतात. सो ह्यात बाइंड करण्यासाठी मी थोडंसं मैदा टाकणार आहे. मीठ ऑफकोर्स ह्यात असेल. अजून तुम्हाला काही मसाले टाकायचे असतील, गरम मसाला किंवा मिरची पावडर, तुम्हाला जे टाकायचं असेल तुम्ही ते टाकू शकता. सो टिक्कीज आर रेडी. माझ्याकडे 4 बन आहेत, हे एक्स्ट्रा झालेले आहेत. आणि ब्रेड क्रम्स इथे तेल गरम करत होते ठेवले. सो आता मी टिक्की, तुम्हाला जेवढी साईज हवी तसं तुम्ही घेऊ शकता. आता मी बनच्याच साईजचं मी घेतले. तर मी आता हात सी की तेल गरम झाले की नाही. This goes into oil. So preparation is all set. खाणारी पण रेडी आहे आमची. टिक्की, लेटीस, अनियन, टमॅटो, हे काय आहे? बन, बटर, चीज. 2 टाइप्स ऑफ मेयोनीज आहेत. एक तर एक नॉर्मल आपण लावतो तो, आणि एक बर्गरचा आहे. आणि इथे चॉईस ऑफ सॉसेस, तुला कोणता हवा आहे तू मला सांग. ओके. सो मी इकडे आहे 1000 आयलँड, मग चिली अँड गार्लिक. सो युजली हे जे 3 आहेत हे आपलं काय म्हणतात, सबवेचं जे असतं सबवे त्याच्यात टाकतात. सो जर तुला हे हवे असतील 3 तर मला सांग, नाही तर आपलं जो नॉर्मल असतो तो. ठीक आहे, नॉर्मलवाला बनवू ना. ओके. टमॅटो कुठे? हा नाही आहे बाबू, हा चिली आहे. हा टाकू? तू टेस्ट कर पहिले, ठीक आहे. आणि हा आपलं नॉर्मल सॉस, पहिले तू टेस्ट कर, मग मी तो टाकेल. सो लेट्स स्टार्ट. सो आम्ही बनवणार आहोत आरूसाठी बर्गर. बिचारीला कधीपासून भूक लागली आहे ना आरू. सो सर्वात आधी मी बन घेतलेलं आहे आणि माझ्याकडे चीज स्लाइस नाही आहे. सो मी चीज ग्रेट केलं आहे. सो आपण चीज ग्रेट करून टाकू. सो आरू मला बोलते तू चाचूला नाही सांगितलं सकाळी आणायला. पण ते ना 11 o'clockला सगळं बंद होतं ना आरू, मग आपल्याकडे कसं काय. मग आता आपण पहिले बटर लावून घेऊ. तू बनवशील घरी? मम्माने सांगितलं तर नाही काय बनवणार? तू मला सांग तुला काय काय हवं आहे ते, मग आपण तसंच. ओके. दोन्ही साईडला पहिले मी बटर लावून घेते. सो आपण चीज पण खालीच टाकून घेऊ, म्हणजे नंतर हे नको. आपण आयडिया करायची का, हे थोडंसं मी हे करते मेल्ट चीजला मायक्रोमध्ये. बेस्ट ना, मस्त चीज लागेल. वा. चल आपण पहिले ह्याला मेल्ट करून घेऊया. काय आम्ही मेल्ट करून येतो. सो आमचं चीज मस्त मेल्ट झालंय है ना. बेस्ट आयडिया. हा. सो काय मेयोनीज टाकू ना. मी हा मेयोनीज टाकते बर्गरवाला. खूप सारं पाहिजे, थोडंसं थोडंसंच बघा, आणि पडतच नाही. हवा पण स्प्रेड करून. आणि काय पाहिजे, आणि काय पाहिजे त्यातलं. हा मग आपण पहिले तू टेस्ट कर. सो हिला हे वाला हवाय. आणि कुठे गेलं दिसतं दिसतंय दिसतंय. छान आहे.
बस चांगलं लागलं. ओके मग आपण टाकू कॅरेट. कॅबेज नाही, लेटीस. ह्याला लेटीस म्हणतात, कॅबेज इज डिफरंट. आणि देन टिक्की. बॅट म्हणजे मला काय म्हणतात टिक्की हां मग काय म्हणतात इंग्लिशमध्ये बाबा? इंग्लिश मध्ये टिक्कीला काय म्हणतात प्लीज सांगा. आरुणा विचारते इंग्लिश टिक्कीला काय म्हणतात. पॅटी. हो पॅटी राईट. आणि अजून एक टाकू लेटेस? छोटं टाकू का मोठं टाकू? ओके सो आमचा बर्गर यम यम दिसतो का मॅकडॉनल्ड सारखा? वा चाचीला येतं ना बनवता. अँड सो द फायनल लुक ऑफ अवर बर्गर. होममेड बर्गर एक्सेप्ट बन, ते आम्ही होममेड नाही केले. आणि ऑफकोर्स सॉस. ओके सो इट्स डन. आता आरू मस्त टेस्ट करणार आहे, तोपर्यंत मी तिच्यासाठी फ्राईज बनवणार आहे. सो आमचा मॅकडोनल्डचा पूर्ण एक मील रेडी है ना. तू पूर्ण खाशील का कट करू? म्हणजे असं कट करून खाशील? कट करू ना. आता वाजले आहेत रात्रीचे 10. मी आता जस्ट आलो क्लिनिकमधून, खूप लेट झाला. सो येस बॅक टू होम. भूक लागली आहे खूप, पण घरी काय मस्ती चालू आहे दाखवली तुम्हाला. सगळे जुने मेमरीज आम्ही हे करतोय है ना. मजा येते ना तुला पण. आणि आम्ही आरू मला आता सगळ्यांची कॉमेंट्री सांगते, सगळ्यांचं सांगते कसं डान्स झालेलं, कोणी कसं डान्स केलेलं. आणि आम्हाला ऍक्च्युली हसायला येतं. सो किचन मध्ये काय गडबड? बर्गर. सो इन प्रोसेस. यम्मी यम्मी बर्गर. आज आरू आली आहे, सो आरूची सनी फरमाईश. इज नॉट फॉन्ड ऑफ बर्गर्स वगैरे. बर्गर काहीच नाही आवडत त्याला, मला असं वाटतं. नॉनव्हेज मला सबवेचं आवडतं. सबवेचं आवडतं राईट. सो ना माझ्याकडे मी ते सगळं दाखवलं मला, माझ्याकडे सबवेचे सॉसेस आहेत. सो तुला ते हवं असतील तर मी ते टाकते. हा टाक. 3च आहेत ऍक्च्युली. टोटल काहीतरी 9 असतं आय गेस, 9 का 12. त्यातले मला 3च मिळाले. चालेल. ठीक आहे. मस्त जेवणार आता. मस्त जेवणार आहे. कारण थोडी घाई पण आहे, आम्हाला जायचं बाहेर. बाहेर इन द सेन्स सीमाईला भेटायला जायचं काय नाही, आईला भेटायला जाणार आहोत आणि ऑन द वे मग आरूला सोडणार आहोत. आणि अन्वेषाला सांगून ठेवलंय की तुझ्यासाठी बर्गर पाठवते. बिचारी आता वाजले 10:30. तिथं सांगितलं काय खाऊ नको. बिचारीला भूक लागली. आहे हो. एक असं मध्ये मला व्हेजिटेबल्सची ॲलर्जी. एवढं मेस आहे ना हे सगळं करायला. सिरियसली किचन म्हणजे मेसच मेस. सो एवढा मोठा बर्गर. तोंड बघा केवढं आणि बर्गर बघा. माझ्या साईजचा बर्गर आहे.
छान. चिकन असतं तर अजून मजा आली असती ना. तुला आवडलं? हा. किती दिवसांनी आली ना बाबू? किती दिवसांनी आली परी मला. कशी आजी कशी नाचत होती. कशी कशी आजीने काय दिलं आल्या आल्या काय होती आजी? कशी 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 दाखव कशी 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 डान्स करते आजी? दाखव ना. काय करते. दाखव ना मला कशी कशी देखत काय असं वाटतंय? म्हणजे डायरेक्ट किचन मधनं आलेली आहे इकडे फॅनच्या खाली पण नाही बसली डायरेक्ट आली. असं वाटतं हा मला असं वाटतं आईकडे. ओ काय झालं बापू. देते देते हे बघ. हे घे हे कासवाला भेंडी आणि हे तुला आंबे. डिश काढते. आजीला मस्का लावायचा आहे. काय पाहिजे? आजीला मस्का लावते. हा लब्बाड. काय पाहिजे खायला? आजीने काय आणलंय? गोळ्या. आणि रचना काय करते? आंबा कापते. आम्हाला आज हे खास गिफ्ट आले आहे. सो थँक्यू सो मच प्रीती पाटील. खूप छान आहेत आंबे. आम्ही हे घरी इव्हन टेस्ट केलंय आणि ते खास आईला सुद्धा घेऊन आलो आम्ही आईसाठी. सो जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्की तिच्या इंस्टाग्राम ID ला तुम्ही भेट द्या. इकडे खाली इंस्टाग्राम ID तिचा दिसतंय. आणि हे नो केमिकल्स आणि ऑर्गॅनिक आहे. आई टेस्ट करून बघ. चाकू लांब ठेव. मस्त आहे ना. मला पण खूप खूपच आवडलं. सुंदर खरं ना हो. छान एकदम मस्त आहे. कारण खूपच छान एकदम मस्त टेस्टी एकदम म्हणजे हापूस वाटतं ना असं वा, खाल्ल्यावर एकदम मस्त आहे. खूप मस्त आहे. गोड एकदम. हा हे रायगड फार्मचे आहेत. सो जर तुम्हाला कोणाला हवे असतील अजून इच्छा असेल खायची मँगोज कारण अजून सीझन चालू आहे तर नक्की छान या आहे. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला काही प्रश्न असतील तिला तुम्ही इंस्टाग्रामला DM करा. ती तुम्हाला तिथे उत्तरं देईल. सो ही जी साईज होती ही जम्बो साईज होती. तुम्हाला तिथे 3 साईज मध्ये मँगोज मिळेल. सो इट्स अप टू यू तुम्हाला कोणत्या घ्यायचा आहे. तर आम्ही मस्त मँगो एन्जॉय करणार आहोत. नाही काय करते चॉकी. आजी काय दिलं आजीने काय दिलं रायसाला. बघा मी घेईन येतात चल आजी स्ट्रिक्ट आहे. दे नाही तर माझ्या हातात तोंडात घाल पूर्ण पूर्ण तोंडात घाल. दे माझ्या हातात चल दे दे नाही, दे दे देऊन टाक. नाही सांग. काय केलं नाही रचना आईकडे येऊन? आईचा दुसरा ग्लास पडलाय मी. इथे ग्लास. हा तिला नको जवळ आणू. हे बघ, माझा ना हात ह्याला लागतो आणि फुटतो. एवढे सुंदर ग्लास आहेत ते. असं दे. आज नुसतं थोडी झाले. सकाळी नायसाने एवढा मोठा आमचा शोपीस तोडला आणि आता मी इकडे येऊन हे बाप्पा बघ बाप्पा. आई ग. जय जय कर बाप्पा. बाप्पा जय 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 जय. पगी बाप्पाची. आजीला जय जय कर. बाप्पाचा पग आहे. पगी पगी बाप्पा. फ्रीज थंड लागली. दमली ग दमली. कशी आहे ना तू येडी पोरगी. ऐक ना मी काय बोलते असं जास्त नाही हा आताच सांगितलं. आईकडे या 5 मिनिटं 1 तास की 6 दिवस सामान तर असतच जाताना. कोलंबी पिशवी देऊ का? अरे माझ्याकडे इथे ही छोटीशी अशी डब्बी आहे तुझी फ्रीज मध्ये स्टीलची ना मग चौकोनी पण एक असेल चौकणी नाही माहिती. आहे बघ
शोध असं. ती पण त्या ह्याच्यात दे. हे घेऊ का हे शिडी ती पण ती पिशवी मोठी. आहे दादा आहे का ही बॉटल ती हातात उभीच्या उभी नेतो का सांगणार आहे अगं पण हे प्लास्टिक आहे ना. असं असं ठेव साईने मस्त शेजवान सॉस बनवलाय. रेसिपी तिलाच विचारा. म्हणजे ते तुला लावायला. सो येस सीमा इकडे मस्त एन्जॉय केला आम्ही रचनाला बरं वाटलं आईकडे येऊन आणि आईला ऑफकोर्स बरं वाटलं. आणि नायसाने बघितलं नायसाला की तुम्ही आणि बघितलं असेल नायसाला आजी कशी डान्स करते. नायसाने करून दाखवलंय. कशी करते आजी डान्स. आता आम्हाला झोप आली. नको जायचं कशी आजी कशी डान्स करते अशी. मला पदे मला पदे आजीला पदे पदे ना चॉकलेट नाही देणार मी तुला चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे. पदे मग पदे. पदे चॉकलेट नको पोट भरलंय आमचं पोट भरलं. चॉकलेट पाहिजे पदे सो येस भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Yay. असंच आनंदात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या आणि भेटूया लवकरच. Till then, bye. Take care and live, laugh and love. Bye. आंबा बघ कुठे कुठे लावले. नायसाने आज आमचं शोपीस तोडलो. चांगलेच नुकसान एकदमच म्हणजे एवढं छान रिंग एवढी मोठी रिंग ती अशी फेकली त्याच्यावर आणि ती खेचली. तुकडे